हा स्टे खूपच आवडेल. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी देईन या स्टेचं तुम्हाला. हे देवबाग बीचमध्ये आहे, खुद्द देवबाग बीचमध्ये. हे पूर्ण सगळं देवबाग आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आहे आपला डे 3. आता आपण निघालो आहे देवदर्शनाला. तर सगळे मस्त एक ब्रेकफास्ट झाला, पोहे वगैरे खाल्ले आणि आता वाजले आहेत 9 वाजलेत. 8चा टायमिंग दिलेला पण थोडंसं आम्हाला लेट झाला आवरायला. तर 4-5 जण होती ना. 9 वाजलेत आता. जे काल आपल्याला जे ड्रॉप केलं होतं ना कुडाळवरून, जे काही ड्रायव्हर ते झालेत कॅब घेऊन. आपण आता निघू इथून आणि मग तुम्हाला मी सांगतो की काय काय पॉईंट आपण घेणार आहे, काय कुठे कुठे जाणार आहे. ते मी तुम्हाला गाडीमध्ये बसल्यावर डिस्क्लोज करतो एक एक. तर आता वाजले आहेत 9. आपण आता निघालो आहे. हा पहिला आपण कुठे निघतोय? कुणकेश्वर. पहिला तर कुणकेश्वर ना. रुपेश पहिला. रुपेश सांगेल आता. हां तुझं ऐकेल आणि बघा प्रवास आपला चालू झाला आहे आता मस्तपैकी. आता मी तुम्हाला सगळं नाही दाखवत असणार. जसं मी पोचेन थोड्या वेळ आधी तुम्हाला मी रोड वगैरे मध्ये मध्ये काय असतील तर ते आपल्याला सांगतील, तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. मित्रांनो आता बघा किती झाले, 10:30 झालेत आणि आपण आता कुठे आलो? आपण मुंडगे भगवती मंदिरच्या इथे आता आपण जात आहोत. आता बरोबर 10:30 झाले. 40 किलोमीटर झाले. आहेत हे बघा इकडे छान अशी गाव आहेत. पोस्ट ऑफिस आहे इथे आणि हे भगवती देवींचं मंदिर आहे. वा छान आहे मंदिर, एकदम शांत, एकदम शांत. डोळे पण एकदम मस्त. मला ॲक्च्युली गाडीत बसल्या असल्या थोडीशी झोप येत होते. आपण इथलेच पाया पडायला आलोय. ओटी बिटी किती पाहिजे तर भेटेल. नाही ओटी वगैरे घेऊन आलो, मुंबईवरून आलं ना सगळं. तयारी करूनच आलो. मुंबई. हे आहे मित्रांनो भगवती मंदिरचं बघा मागचं परिसर आहे. वॉशरूम वगैरे आहे तिथे. इथे बघा मागे पूर्ण जंगल आहे आणि वॉशरूम्स वगैरे पण आहेत. पाणी बघा काय मस्त. डोंगरातून स्वच्छ पाणी आहे. फ्रेश वॉटर आहे एकदम. बघा मंदिर खूपच छान आहे परिसर. चला आपण थोडंसं बघून घेऊ मंदिर कसं आहे, काय अजून काय आहे का. इथे बघा आज कोजागरी पौर्णिमा आहे तर नैवेद्य वगैरे देवासाठी त्यांचं चालू आहे काम पूर्ण. जाऊया.
मंदिराच्या बाहेरच्या बाजू हे परिसर. आपण आता आलोय मिठबाव येथे. गाव गाता गजाली त्याची शूटिंग इथे झालेली आहे बघा. छोटी छोटी गावं आहे ती. सगळं अवेबिलिटी सगळं आहे. तुम्ही सगळं बघा मॅगीपासून सगळं. काहीच खेडेगाव नाही झालं, सगळं अवेलेबल असतं इथे. मार्केट मेन पण जवळजवळ आहेत. ते सलून होतं ना, हां त्याच्यामध्ये हे राईटचं सलून. ओके हे सलून होतं. बघा कसं इथे बघा, हे पण सुंदर आहे मंदिर. कुंतेश्वर बीच बघा 8 किलोमीटर आहे. रामेश्वर मंदिर, देवगड रामेश्वर मंदिर. तर इथून बरोबर 8 किलोमीटरवर आहे. 11:15 वाजले आपले. बघा रस्ता आहे का असा? चला आता आपण जाऊ मंदिराकडे. चला आपण आता जाऊ मंदिराकडे. सुंदर एकदम आणि शांत वातावरण आहे बघा ना इथे यार. मस्त मंदिराचं बघूनच लुक बघा ना कसं मस्त आहे. थोडंसं वळणं वगैरे आहेत पण मजा येते. वर्थ इट आहे बघा. आता वाजलेत 11:30. काढ ना मस्त घे. 11:30 वाजले. आपण तिकडून म्हणजे अर्धा तास बरोबर लागला. 11 वाजता आपण निघालो तिकडून. भगवती देवी त्यांच्या इथून निघालो. आता आपण अर्ध्या तासात बरोबर पोचलो. 11 वाजता निघालेलो आपण. हो जवळ आहे कुंतेश्वर. बघा कटी होता तो. ड्रेस आवडला. गेला गेला. आपण मागच्या बाजूने आलोय. तर बघा बीच आहे इथे. बीचच्या रोडसाठी आपण मागच्या बाजूने आलोय. आता इथून बघू एंट्री कुठे आहे. वा परिसर बघा काय सुंदर वातावरण आहे ते. थंडगार. हे बघा फुल मोठा, किती मोठा बीच आहे बघा. समुद्राच्या लाटा. चला भावा येत आहेत. मॅडम आपल्या चालल्या आहेत. हे बघा हे आहे. ओके
ते कपडे नाही चालत फाटलेले. हां हां चप्पल इथे काढूया. आणि शॉर्ट्स नाही चालत, वन पीस नाही. मला माहीत होतं मंदिरात असेच कपडे लागतात. जर हे थीमच ट्रेडिशनल होती ना आजची. हे बघा आवाज बघा समुद्राचा किती. हे बघा हे पूर्ण मंदिर परिसर आहे. हा कलर नाही आहे वाटतं ना. हां नाही बाहेरून घेऊ ना. गणपती मंदिर आहे, नारायण मंदिर आहे. आणि हे पण रायडर आहेत वाटतं, मालवण दर्शन करायला आलेत. हे बघा गणपती मंदिरचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. हे नारायण मंदिर आहे इथलं. तर आपण नंतर दर्शन घेऊ. हे बघा हे एक छान असं पूर्ण नंदी महाराज आहे. हे बघा आतमध्ये ते मंदिर आहे. तर इथून आपण आतमध्ये आपल्याला शूटिंग तर नाही करायला भेटणार, पण आपण प्रयत्न करू की काय काय आपण दाखवू शकतो. अरे वा हे बघा गणपती खूप छान वाटतंय ना. प्रसन्न वातावरण बघा. बांधकाम चालू आहे. भैरवनाथचं मंदिर आहे आणि खाली पण अजून मंदिर आहे. हे वाटतं पुढची बाजू आहे, चप्पल स्टँड वगैरे आहे. आपण आता ॲक्च्युली मागच्या बाजूने आलो कारण आपल्याला ते ह्याचं पण दर्शन बीच वगैरे बघायचं होतं, त्यामुळे आपण मागच्या बाजूने आलो. सगळेजण येत आहेत तोपर्यंत ते बघा दर्शन तुम्हाला झाले बरं होईल. जेवढं मला शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, कारण सगळीकडेच व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. तर आपण आता फोन आतमध्ये ठेवूया आपला. तर आता आमचं बघा ते दर्शन झालं आणि आता आम्ही इथेच बघायला आलो आहे. बघा इथून आपली एंट्री होती. समुद्र बघा किती सुंदर आहे बघा, म्हणजे बघण्यासारखं. असा समुद्र तुम्हाला कुठे बघायला भेटेल बघा. आपण फोटोशूट वगैरे झालं आहे मस्त. आता आपण मंदिराकडून बाहेर आपल्या जिथून आलो होतो आम्ही, यावेळेस मागच्या मार्गाने आलो होतो. पुढून पण आम्ही बघितलं, पण ॲक्च्युली बीच व्ह्यू पाहिजे होता ना. आम्ही आता प्रसाद वगैरे घेतो. इथे बसलेले असतात प्यायचं आहे. तर चला आता दुपारचे वाजलेत 12. 1 तास झाला आता आम्हाला इथे. आता आहे गाडी तिथे आहे. इथे बघा बरेचसे हे बघा इथे गाठ्या वगैरे. इथे ह्याला काय म्हणतात, खाजा आणि तो नानकट वगैरे, कोकम वगैरे बघा. यात आपण मालवण बाजारात जाऊ ना, तिथे घेऊ सगळं शॉपिंग करू. तर ते उद्याच बहुतेक किंवा संध्याकाळी सगळं आहे इथे. आंबापोळी वगैरे. हे नाही घेत आहे काय आपण उद्या बोलतात मला. अच्छा मला वाटलं हे इथेच भेटतं की काय. आता आपण पाणी वगैरे आता घेतलेलं आहे. तर मस्त आपण आता जाऊ. प्रवास एकदम मस्त झाला आहे आणि बरोबर आता 12 वाजलेत. आता पुढे आपण आता इथून आपल्याला कुठे जायचं आहे. पुढचा आता इकडे पोकर भाव असेल मे बी, बघू ना. हां आता तुम्हाला काकांना विचारतो, ड्रायव्हर काकांना, आणि सांगतो तुम्हाला. चला आता आपण मस्त थम्सअप वगैरे काय घेतलं आहे. तर आपली जर एक हे काढून ठेवा पॉवर बँक. सॉरी हे घे हा मस्त वाटतंय. हा जरा स्प्राईट प्यायलो, जरा बरं वाटतंय. आता जरा वाटतंय मुंबईहून आलोय पाहुणे.
चला आता आपण पुढे जाऊ. रश्मी आपल्याकडे जरा ती पॉवर बँक आहे ना, जरा काढा, आपल्याला चार्जिंगला लावू. हां, ती खूप ऐकते माझं सगळं एकदम. एक बोललो ऐकावं लागतं. ए बोललो की लगेच ती ए. बी बोलणारच नाही की बी काय येतं याच्यानंतर, कधीच नाही. जस्ट किडिंग गाईस. हा? ए ती बॅग पप्पांची गाडीतच ठेवा. अय्यो, आता कोणतं गिरवाज? गिरबाजी ना, गिरबाजी. आता आपण गिरबा देवीला चाललो. किती किलोमीटर झालं? 54. तिथून 40 आणि 14 पुढे आलो. 54 किलोमीटर झाले आणि बघा आता 12 वाजले निघता. थोडंसं मंदिर पहिल्यांदा झालेलं तर एक्सप्लोर करता वेळ लागला. मंदिर छान आहे मंदिर इथे. सीट बेल्ट लावूया पहिले, सेफ्टी फर्स्ट. काय आता काढून ठेवतो, पण गरम झालं. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा समुद्राचा. तर आता किती अर्धा तास लागेल? हो. चालेल. आता इथून पुढे अर्धा तास आहे, बरोबर 20 मिनिटं पकडा. बरोबर समुद्र रोड बघा किती चढण आहे त्यातून वरती पूर्ण आपले माथेरानसारखं. किती स्टीप आहे बघा. दिसत असं वाटत नसेल पण खूप स्टीप आहे. स्टीप नाही, सॉरी स्लोप आहे. ते बघा. तर आपण आता चार्जिंग कमी झालं तर आपण चार्ज लावून ठेवू. थोड्या वेळाने आपण आता भेटू. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. वा, मस्त आहे ना. हे बघा मित्रांनो, कसं छान व्ह्यू आहे. पवनचक्की आहे तिथे बघा. तो कुठला वेगळाच बर्ड आहे. सुंदर असं वातावरण आहे. आम्ही 2 मिनटासाठी अशी गाडी थांबवली होती, 2 मिनटासाठी. आला ना. हा बघा, हाच हा समुद्र आहे. व्ह्यू बघा किती छान आहे. हा बघा, हा पूर्ण ब्रिज कनेक्ट आहे. बाहेर बघ किती मस्त आहे ना. रेड रॉक आहेत. त्याचा फोटो घे. हे बघा, आपण आलो आहे आता गिरबादेवी रामेश्वर मंदिर. बघा वाजले 12:15.
12:20 झाले. दर्शन घेऊया पटापट. आता आपण आलोय दिरबादेवी रामेश्वर मंदिराकडे. हे बघा 12:15 झाले. हे आलं काय जास्त लांब नव्हतं. हे तिरलोट आहे का हे? जामसंडे. अच्छा राम संडे. तर आपण आतमध्ये रामेश्वर आता आपण आलो आता रामेश्वरांच्या देवळात. खाल्लं कशाला घेतला 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 हे रामेश्वरांचं देऊळ आहे. खूप जास्त पुढे नाही. बाजूलाच आता गणपती मंदिर पण आहे. याचं पण आपण दर्शन घेऊया. आणि हे पण त्यांचे दुसरे देव आहेत. आदिनाथ गणपती मंदिर. ते बघा गणपतीचे दर्शन घ्या. आम्ही पण घेतो. हे त्यांचे काय कार्यक्रम वगैरे असतात गावाचे तर ढोल ताशा वगैरे सगळे आहे. खूपच छान सुंदर मंदिर आहे. एकदम असं मस्त गावाला आल्यासारखं वाटतं बघा ना. कौलाळू घरं, ती शांत वातावरण. कोणाचं काही घेणं देणं नाही. असं म्हणून असं वर्षामधून एक राऊंड तरी मारला पाहिजे. म्हणजे कसं छान सुंदर वाटतं एकदम. आता थोडंसं आता आराम निवांत बसतो जरा 2 मिनटं देवाच्या पुढं. हां बरं आहे ना. चला आता आपलं हे पण दर्शन झालं आहे. आता आपण पुढच्या स्पॉटला. आता इथे आपल्याला वाजले बघा 12:40 झाले बरोबर. दिरबादेवी रामेश्वर मंदिर. आता आपण एक फोटो काढूया इथे मंदिराच्या बाहेर सर्वांचा आणि मग आपण गाडीत बसूया. आता आपण आता जातोय जेवायला. तर इथेच आपल्याला वाजले 12:40. तर वसंत म्हणून हॉटेल आहे तिथे आपण जातोय. आता थोडंसं काय खाऊन पिऊन घेऊ. आता झाले आपल्याला 63 किलोमीटर. हॉटेलपासून आपले 63 किलोमीटर तरी झाले. रोड बघा मस्त आहे. आता बघा वाजले किती 1:30 वाजला. जेवून आम्ही आता निघालोय औका देवीसाठी. ती बघा कशी झोपली आहे. ती जेवली आहे. जोपर्यंत कॅमेरा तोंडासमोर करत नाही तोपर्यंत काय बोलणार नाही. झोपली बघा झोपली. काश्मीरा जेवलेला ती झोपली. हे आपलं जागाच आहे.
आपलं मंदिर आहे तिरलोड जीर्णोद्धार भाऊका देवीचं आपलं मंदिर. बघा इथे गाडी आपली पार्किंग केली आहे छान. आता ॲक्च्युली दुपारची वेळ आहे तर कदाचित कोण नाही आहे मंदिरात. बघू आता काय पायात तरी पडून घेऊया. हे आहे मंदिर भाऊका देवीचं. कश्मीरला झोप येते बापरे. एवढं जेवलीस? देवाचं मोस्टली नाही घ्यायचं. मॅडम आपल्या झोपल्या होत्या शांत. होय हळू झोप येते आहे. तर आता आपण उतरलो आहे पोखरगावला आलो आहे गणपती मंदिर. आता इथे वाजलेत बघा किती 3:15 वाजलेत इथे बरोबर. पाऊण तासात आपण आलो आहे बरोबर 2:40ला आपण तिथून निघालेलो. आता आपण सिद्धिविनायक गणपती मंदिर. या चला आता मंदिरात आपण जाऊ. पर्यटक बरेच आले ते बघा इथे. हे बघा हे आहे मंदिर सिद्धिविनायक गणपती मंदिर. चौकास आलो आहे मंदिरात. बघा चालू आहे त्यांची पूजा वगैरे. मॅडम बघा झोपेतच आहेत अजून. मी तुम्हाला वन लाईनर सांगणार पटापट जे जे आहेत त्या वन लाईनर असतात ना. खूप झोप येते आहे, खूप छान प्रवास, खूप छान जेवण, मस्त असे शब्द तुम्हाला ऐकायला भेटतील काश्मीरातून. त्याच्या पुढे काहीच नाही. ड्युअल कलरमध्ये. आपण आता इथून खाली जाऊया, बघूया खाली काय आहे ते. इथून एंट्रन्स आहे. इथून खाली आपल्याला जायचं. बघा इथून खाली आपल्याला जायचं आहे. वरून मंदिराकडून खाली यायचं. छान जागा दिलं उतरायला. थोडंसं वेगळंच युनिक वाटतं. आणि मासे बघा किती आहेत तुम्हाला दाखवतो आता. बघा गजानन महाराज पण आहेत.
श्री दत्तांचं पण आहे. गगनगिरी. आणि हे बघा मासे बघा किती सुंदर आहेत, छान. हे बघा किती छान आहेत बघा मासे. बघा किती सुंदर. हा अच्छा शंकराची पिंड. मी मला फोन दाखवतो की काय. हे बघा इथे मी पण बघितलं ना. हे बघा इथे शंकराची पिंड आहे. इथे छान असे मासे. इथे फोटो की मस्त आहे. ते छोटे छोटे ते मासे असतात ना, चिलापी. चिलापी बोलतात ना याला, चिलापी बोलतात ना. कशी ये इथून बाहेरच आहे. इधर से आओ. होय आओ जल्दी. मॅडम आता अजून झोपेतच आहेत. कसं हो तुम्ही एवढं कसं झोपू शकता. हे बघा किती सुंदर आहे. आपण पाण्यामधून आता जाणार आहोत तिथे. पाण्याचा प्रवाह करून मज्जा. हे बघा थोडं मस्त आहे, युनिक, थोडं ॲडव्हेंचर आहे. आपण आता थोडं पॅन्ट आता वरती घेतो. हे बघा इकडून पाणी आहे आणि पाण्याच्या मधून आपल्याला जायचं आहे. बघा इथून आपल्याला जायचं आहे छानपैकी. इथे आपलं स्वयंभू मंदिर आहे. तर आपल्याला इथून पाण्याचा प्रवाह क्रॉस करायचा आहे. केली वर केली वर केली. हां मग या ये. वेगळंच ॲडव्हेंचर आहे. पायरीवर सावकाश. हा पायरीवर सावकाश सावकाश. किती सुंदर आहे ना, ॲडव्हेंचर आहे पूर्ण. हे बघा एक स्वयंभू आपलं मंदिर आहे. बघा पाण्याच्या मधोमध कसं सुंदर असं आहे वातावरण. बघा किती सुंदर आहे. पाय सरकत नाही, पाय सरकत नाही. होय हां. हे बघा हे सर्व आहे ना शंकराच्या महादेवांच्या पिंडी आहेत. ते बघा तुम्ही बघू शकता. इथे पाणी आता वाहतं हलतं आहे म्हणून तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवतो. हां चला तर आपण आता इथलं पण मी छान दर्शन झालं पोखरभाऊ गणपतीचं. हे बघा महादेवांची सुंदर प्रतिमा आहे इथे. हे बघा महादेव किती सुंदर आहे. चला आता आपण आपलं लास्ट स्टॉप राहिलं लेन्स क्लिअर करतो. कारण तर आपलं आता 1-2 स्टॉप राहिले ते आपण कवर करूया. आता झाली झोप उडाली. माने मासे जे वाटे टोचले ना पायात तेव्हा ती झोप उडाली. तर बघा महादेव पण आहे तिथे. किती सुंदर. चला आता पाया वगैरे पडेपर्यंत आता वाजले 3:30 आम्हाला इथे अर्धा तास झाला. आता आपण रिटर्न कॅबकडे वळूया. छान सुंदर असं मंदिर होतं. सिद्धिविनायक गणपती मंदिर. चला आता आपण कॅबमध्ये जाऊ परत. पण आपलं आता 3:30 वाजले ऑलमोस्ट. बाकीचं पण आता काय बोलता. हा हेच आहे. मला आठवलं नाही समजलं मला.
चला. आता आपण जात आहे रामेश्वरला. इथून अंदाजे तरी 17-18 किलोमीटर आहे. 3:45 वाजले जातात. इथून निघेपर्यंत मंदिर किती छान होतं ना ते गणपती मंदिर. मासे वगैरे बघितलं ना तसं आम्ही असं उतरत होतो पाण्यात. मासे टोचतात पायाला. थोडं थांबायचं नाही, पटापट चालत राहायचं. पण एक छान वेगळा अनुभव होता तो. आता इथून दुपारी बघा ऊन कडकडीत ऊन आहे एकदम. जाईपर्यंत तरी 4:15 होतील. ते आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे होऊ. बाकी पुढे बघू तुमचा. हे आहे श्री देव गांगेश्वर मंदिर. आचरा. चपला इथे काढायच्या. देवळ आहे ना देवळासमोर. तर आता आपण आलो आहे रामेश्वर मंदिरमध्ये. ही एंट्री आहे रामेश्वर मंदिरची. हे बघा देवरवळनाथ मंदिर आहे. इथून एंट्री होती ती मेन एंट्री. कुठे आहे का दाखव. आता इथे आहे पुढे मंदिर. चला आता इथे आपण एंट्री हे बघा. कुठे अच्छा. किती मस्त मंदिर आहे. हे बघा हे एंट्रन्स आहे. हे बघा मंदिर परिसर पूर्ण. आता आलो आहे आपण हे रामेश्वर मंदिर. वाजलेत 4:30. तर इथून जायचं आपल्याला कुठे. भराडी आहे ते कुठे आहे? आंगणेवाडी. ते अंगणेवाडी पळवत ते. हां अच्छा. त्यासाठी लोक गाव खाली करून जातात. इथे कोण नाही राहत. डोअर ओपन्स करून जातात. काय बोलते. हा सामान इथे असतात. फक्त 2-3 दिवसाचे आता कपडे. मग ते चाललं होतं 3 वर्ष प्रणाली आणि पण जातात दुसऱ्या गावात जातात. दुसऱ्या गावात राहायचं. मस्त ना. फक्त जे जीव आहेत ना म्हणजे काय कोंबड्या तर ते जरा आपण ते देवस्थान पण जागृत वाटतं बघ ना. आतमध्ये समय बिमय किती आहे. पूर्ण पॅक आहे. कोणाला जायला देणार नाहीत ते. देवाला चालणार पण नाही ते. मित्रांनो तुम्हाला शूटिंगमध्ये आता व्हिडिओमध्ये दिसणार पण नाही ते. एवढं मी तुम्हाला गॅरंटी करतो. त्यात आपण जाऊ सरळ अंगणेवाडीला. आता इथून जास्त वेळ न घालवतं कारण थोडं नाश्ता पण करू तिथे आरामात तिथे मस्त. आणि आनंद जेवायचा आता वेळ आहे. भूक
लागतच असते सारखी, त्यामुळे पण तर प्रवास आहे म्हणून मी काय खात नाही. पण यांचा मेकअप काय संपेना आज. झोप येते. बघा जोजोच करते ती कधीपासून. ॲक्च्युअली दुपारी लंच खूप हेवी झाला त्यामुळे झोप येते. भात वगैरे आम्ही एवढा स्पेशल खाल्ला ना, थाळी तरी मी कमी खाल्ला. व्हेजची. बोललो गाडी मोशन सिकनेस होईल म्हणून मी कमी खाल्ला भात, तेवढा खाल्ला नाही. पण बस झालं, मस्त झाला प्रवास. आता अजून जायचं आहे, किती किलोमीटर, अर्धा तास आहे तरी. आणि मग रिटर्न घरी आल्यावर मस्त फोटोशूट त्या झोपाळ्यावर. बरेच प्लॅन्स आहेत, आता बघू किती सक्सेस होत आहेत. कॅमेऱ्याने चांगली साथ दिली आहे, बॅटरीने पॉवर बँकवर चालली आहे सारखी आपली. चला आता वेळ न घालवता, वाजलेत बरोबर 4:30 वाजलेत. आपल्याला बाकीचं पण आता स्पॉट आहेत 2, रॉक गार्डन आणि अंगणेवाडी. चला भेटू आपण आता तिथे. हे आहे का मंदिर? आपण आता आलो आहे मंदिराच्या इथे. हे बघा मंदिर बघू शकता. झाली का झोप? वाटतंय फ्रेश आता. रात्री आऊल जागा राहणार आहे. हे ते स्टॉल्स जत्रा असते ती गर्दी असेल ना मग तेव्हा. खूप गर्दी आहे, काय दिसतच नाही. तेच मी म्हणतोय, ते म्हणजे याच्यासारखं झालं लालबागच्या राजासारखं इतर वेळेस. आणि एकदा आहे ना रोड शो हॉटेलमध्ये घुसलो. हां इकडेच मोबाईल पडली बघा. हा, ते एवढा मोठा आहे तो, छोटावाला घ्यायचा पाहिजे पुढचा मोबाईल. अरे तेच काय कॅमेरा अर्धा आहे मोबाईलचा. गाडी तिकडे पुढे हा चालेल. हो चालेल. येतो आम्ही, पटकन येतो. तर आता आपण आलो आहे इथे पटापट आले मंदिर. भराडी देवी मंदिर. इथे ॲक्च्युली रोड चांगले आहेत, इथेच इकडचे रोड चांगले आहेत. आहे. इथे आता फोटो वगैरे काढण्यास मनाई दिसते. हे बघा जत्रा असते ती ना, जत्रा असते ती. होय, परिसरात बाहेरच्या अलाउड आहे ना. हे बघ घाटकोपरचे दिसतात. भटवाडी, नाही तर भटवाडी इथे पण आहे, मालवणमध्ये पण आहे भटवाडी. काय हो पकडा त्यांची ते कंटाळा की आपलं काय झालं पकडायला? ठेवून द्यायला हवं ते गाडी. काय म्हणतो मी, कंटाळा कसला आला तुम्हाला? काय हो दुपारचं बापरे. जेवणात काय होतं काय माहिती, एवढी झोप येते. श्रीखंड काय कॅमेरा अलाउड नाही आपल्या सोनीच आहे ना. हे बघ मोठी बघायला शकते मला. घेतलाय बघा मंदिर बघा. आतमध्ये तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही, बाहेरूनच बघा. बाहेर वगैरे सगळं. तर आता आपलं मस्त दर्शन झालं आहे भराडी आईचं. आता आपण निघालो रॉक गार्डनकडे जाणार आहे. ते आपला मित्र भेटलेला, तो जरा नाश्ता दिला. मनसोक्त खातोय, पोट भूक लागली विचारायला. इतर वेळेस मंदिराच्या बाहेर परिसरात किती गर्दी असते बघा, आता कोणच नाही. आता ते एकदा ते जत्रा चालू होईल तिथे पूर्ण गर्दी होईल. चला आता आपली गाडी येते, आता आपण सरळ जाऊ रॉक गार्डन. ती बघा तिथे आहे समोर.
ऋतिक तू घातलीस का त्यांची? हा त्यांनी घातलं. तुझी तिथे आहे. गावाला आणायचे ना. जायचं तू आई शप्पथ. माझी घेऊन ये. आई, त्याची वेगळी आहे टोटली चप्पल. ऋतिकला पण समजली नाही स्वतःची चप्पल. सारी चप्पल त्यांची. तो पण एक कॉमेडी आहे. नशीब बसला नाही गाडीत, म्हणजे काय समजलं नसतं. नाही, मला अंदाज होता तिची चप्पल आहे म्हणून. काय रे लक्ष कुठे तुझं? मी बोललो तुमच्या, ते बोलता तुझी आहे, मी बोललो त्याची. त्याच्या पायात कोणाची आहे? गोवाचं बोलताय 4-5 देवी करून ते आम्ही रात्री इकडे किती वाजता आलेलो. चला आता फायनल स्पॉट आहे रॉक गार्डन. मग तिकडे थोडं आता व्ह्यू बघू कसं आहे ते, आणि मग जाऊ परत हॉटेलकडे आणि मग आराम करू थोडा. आता वाजलेत 5:45 झालेत. आता मिळेल काय दादा सनसेट? सनसेट मिळेल काय? हो काही सांगता येत नाही. मिळू पण शकतं, पण तो टाइम भेटेल जरा, तो गोल्डन. हा टायमिंग पाहिजे होता. हां गोल्डन आवर. नाही जाणार झोपरे. किती लागली चला होप फॉर द बेस्ट. सनसेटचा टाईम होता ना, अंधार पडत चाललाय. वाजलेत बघ किती, रेडियम चमकायला लागले. 6 वाजले आता. इथे राजकोट किल्ला इकडे, रॉक गार्डन सरळ. पोहोचू थोड्याच वेळात रॉक गार्डनला. समुद्र रॉक गार्डन मालवण. उतरलो आहे रॉक गार्डन मालवण इथे. इथून ना सूर्य तर मावळायला चालाय. तो बघा सनडाऊन. समुद्र बघा कसा मस्त. परफेक्ट टाईमवर आलोय. थोडंसं मागे पुढे झालंय 10 मिनटं. बघू आता. काय काय आलं? इथून एंट्री आहे. अच्छा हां ते बघ रॉक गार्डन प्रवेशद्वार. मला वाटलं काय तो रॉक गार्डन खाली बघा ते खाली बघ. चला इथून आपली आता एंट्री आहे. तर एंट्री फी आहे का? अच्छा आपण किती आहे? 1, 2, 5 आहे ना. बाबा ठेवताय तुमच्याकडे? 7 पर्यंतच आहे. अच्छा 45 मिनिट्स आहे. ठीक आहे ना. गार्डन बघा आता इथून चालू झालं आहे. 10 रुपये एंट्री फी आहे. तर इथे बघा मस्त आहे बघा. सेल्फी पॉईंट आहे, म्युझिकल फाउंटन आहे. इथे इकडे entry आता इथे पुढे काय नाही. तिकडे गार्डन आहे ते लहान मुलांचं. सेल्फी पॉइंट आणि चला आता आपण एक्सप्लोअर करूया गार्डनला. मस्त आहे ना का? ते फुल चंदीगडचं रॉक गार्डन आहे ना, तसंच आहे बघ इकडे पण. त्यात ह्यांनी बांधलं. हां ते बघ इकडे ते सन काय बोलतात सन डाऊन होतोय. ते मालवण आहे बघ, आय लव्ह मालवण. ते मित्रांनो ते बघा जे आपलं पॉईंट आहे मग इथूनच आहे ना गार्डन. तो बघ सन दिसतोय बघ मस्त. ऋतिक Garden शूट नाही, घे rocks वरती. एक, हे घे म्हणजे कुठून जायचं? सनचा फोटो घे. जबरदस्त येतो तो बघ. काय हो हो वा ब्रिज. इथे ब्रिजवरती पण एक फोटो घेऊ आपला. जरा आधी पहिला तिथे एक्सप्लोअर करू. ते आय लव्ह मालवण तिकडे आहे
हे काय आहे कशू? Fountain. हे नाही, नाही, पवईसारखं. ओके. हो, म्हणजे ह्याचे पैसे उचलले. सावकाश फक्त. तर मित्रांनो हे बघा आता आपण हे rocks. पुढे जाऊया. रॉक्स बघा कसे. हम्म. ते बघताना नाही बघताना त्यांना सांगितलीस. हम्म? जागेवर भेटले त्यांना. हा थांबा. आता तर आपण मस्त व्ह्यू आहे. आपण फोटो काढूया आपले. तर मित्रांनो तुम्ही जसं बघितलं आता सनसेट किती छान होता. चला आता आपण निघू. गाडीवाले थांबलेत. आता आपण निघू आपल्या हॉटेलकडे. हा बोला. हे आहे ना कालवा कालवा. हा जे आपण खातो ते बस ना? बस आता व्हिडिओ घ्या आणि सांगा होय होय. कुठलं हे सफेद हे सगळे काढलेले आहेत ते सगळे काढून हा, काढलेले काढून. आहेत. कालवा काय खाणं तुम्ही मटन झक मारलं चला. आपल्या भांडवलच आहे जवळ हे म्हणतात जर आपलं अगोदर झाले असेल ओळख पण झालं असं. आता आणि तुमच्या पैसे नंतर आमची एक झाली ओळख चला. होय, चला. भेटू. अशी आपण पण जाऊया ना घरी. चला आता आपले जे काका होते सुधाकर काका ते खूप छान आमची अशी मैत्री झालेली ट्रेनमध्येच. तर आता आम्हाला रॉक गार्डनला भेटले ते. आता अंधार झाल्यात. आता अंधार व्हायच्या आधी पूर्ण आम्ही निघतो रिटर्न. हे असते स्लोप आहे. पुन्हा येऊ ना नेक्स्ट टाइम. आता इथे स्पोर्ट्स पण करायचं. वॉटर स्पोर्ट्स पण करायचे आहेत. ते येऊ आपण प्लॅन करून. आता एकदम घाईघाईमध्ये शेड्यूल होतं. सुट्ट्या पण जबरदस्त काढून आलेलो आहे. आता इथे जमलं तर एक फोटो घेऊ. आय लव्ह मालवण. आणि आपण फाउंटन बरं. चालू झालं. हां फाउंटन पण चालू झालं. पहिले एक फोटो घेऊ आपला पटकन. आला तर बरा होईल. छान. हा ना. तर मित्रांनो आता बघा वाजलेत किती 8 वाजायला आले. 7:45. आत्ता आम्ही आलो जस्ट. आता त्याने ड्रॉप केलं. आता पटापट थोडंसं फ्रेश वगैरे होऊ. आणि जेवढा फ्रेश होणार तेवढं तर भूक पण लागली. आता मस्त गरमागरम चहा आणि जर मला 2 प्लेट भजी दिल्या ना मजाच येईल.